आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय द्वारकापुरीत कबीर कोठा. श्रीकृष्ण यांची नगरी द्वारकापुरी समुद्रात बुडून गेली होती. याचे कारण आपण ऐकू शकता याच पुस्तकातील विषय पुरीमध्ये मंदिर अर्थात जगन्नाथ धाम कसे बनले यामध्ये. श्रीकृष्णजी यांच्या समोर सर्व यादव आपापसात लढून मरण पावले होते. जे काही वाचले होते ते स्वयं श्रीकृष्ण यांनी मुसळाने मारून टाकले. प्रमाण विष्णू पुराण अध्याय 37 5वा अंश पान नंबर 409 ते 414 पर्यंत. एका कोळी शिकाऱ्याने श्रीकृष्णाच्या पायाच्या तळव्यात विषारी बाण मारून वध केला. श्रीकृष्णजी यांच्या शरीराचा अंतिम संस्कार द्वारकेच्या बाहेर तिथेच केला होता. त्यांचे शरीर खड्डा खोदून पांडवांनी पुरले होते. त्या ठिकाणी वर्तमानात श्री द्वारकाधीश यांचे मंदिर बनले आहे. काही काळानंतर श्रद्धाळू ते स्मारक पाहण्यासाठी जाऊ लागले. मग तिथे पूजा प्रारंभ झाली. विक्रम संवत 1505 म्हणजे सन 1448 मध्ये कबीर परमेश्वरजी द्वारकेला गेले. समुद्राच्या किनारी जिथे गोमती नदी सागराला येऊन भेटते त्याच्या जवळच वाळूच्या ढिगाऱ्यावर म्हणजे कोठावर अर्थात मातीच्या ढिगाऱ्यावर बसून तीर्थयात्रेला येणाऱ्या श्रद्धाळूंना तत्वज्ञान ऐकवत असत. परमेश्वर कबीरजी प्रश्न करायचे, तुम्ही कशासाठी आले आहात? उत्तर असायचे की द्वारकाधीश यांचे दर्शन करण्यासाठी आलो आहोत, त्यांची नगरी पाहण्यासाठी आलो आहोत, देवाकडून आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. परमेश्वर कबीरजी सांगत असत, एक वैद्य होता. तो नाडी पकडून रोग ओळखायचा आणि त्यावर औषधी देऊन बरे करायचा. वैद्याच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर जमिनीत पुरून अंतिम संस्कार केला. त्या ठिकाणी एक मंदिर बांधून एक स्मारक बनवले. जर त्या वैद्याच्या मूर्तीकडे बरे होण्यासाठी कोणी प्रार्थना केल्यास काय होईल? सर्व श्रोत्यांचे एका सुरात उत्तर, मूर्ती वैद्याचे कार्य थोडीच करेल. प्रश्न परमेश्वर प्रश्न करत होते, मग त्या व्यक्तीने काय करायला हवे? श्रोत्यांचे उत्तर, एखाद्या जीवित वैद्याकडे जाऊन आपल्या जीवनाची रक्षा केली पाहिजे, हेच योग्य असेल. परमेश्वर कबीरजी म्हणायचे, हे भोळ्या श्रद्धाळूंनो, तुम्ही या श्रीकृष्ण त्रिलोकी नाथाच्या मूर्तीकडे काय मागायला आले आहात? श्रीकृष्णाची ही मूर्ती तुमचे कल्याण करू शकते का? उत्तर, काही आश्चर्य करत, काही म्हणत आम्ही चुकीचे करत आहोत, काही नाराज होऊन उठून जात. परमात्मा कबीरजी म्हणायचे की तुम्ही द्वारकाधीश श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या दर्शनाने कल्याण होईल अशा अपेक्षेने आला आहात. इथे श्रीकृष्णजी यांचाच सर्वनाश झाला तर तुम्हाला कशाची प्राप्ती होईल? आत्मकल्याण आणि संसारिक सुख प्राप्त करायचे आहे तर मी तुम्हाला ती शास्त्रानुकूल भक्ती सांगेन ज्यामुळे तुमचे कल्याण संभव होईल. या प्रकारे सत्य समजून भ्रमित झालेल्या श्रद्धाळूंना यथार्थ भक्ती प्राप्त झाली. गरीबदासजी यांनी आपल्या अमृतवाणीत म्हटले आहे की मेले ठेले जाइयो मेले बडा मिलाप, पत्थर पानी पूजते कोई साधू संत मिल जात. जिथे बसून परमेश्वर कबीरजी सदोपदेश करत असायचे त्या ठिकाणी एक गोलाकार चबुत्रा म्हणजे ओटा बनवला आहे. म्हटले जाते की आजपर्यंत सन 1448 ते सन 2014 म्हणजे 566 वर्ष त्या वाळूच्या ढिगाऱ्याला म्हणजे चबुत्र्याला समुद्राच्या लाटांनी स्पर्शही केला नाही. समुद्रात भरती ओहोटी येते तेव्हाही समुद्राच्या लाटा तिकडे जात नाहीत. कृपया पहा काल्पनिक चित्र आणि वास्तविक चित्र. हा कबीर कोठा द्वारकाधीश यांच्या मंदिराजवळ आहे.